तर स्वागत आहे तुमचं माझ्या डे 7मध्ये. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. आज कॉम्पिटिशनचा डे आहे. सर्वांसाठी मेथीचे पराठे घ्यायचे म्हणून मी पटापट मेथीचं सामान हे जे काही होतं पराठ्याचं ते केलं. माझे काही ऑर्डर्स होते पेंडिंग, ते मम्मीला कंप्लीट करायला लावलेत आणि हँडओव्हर करून द्यायला लावलेत. पटकन टिफिन पॅक केला आणि पटापट आंघोळ पाणी करून रेडी झाले. कॅज्युअल वेअर केलं होतं मी, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम नको. मुलगी, सामान. बस रेडी होती आणि आम्ही मुलीसुद्धा ऑन टाईम आलो होतो. पण आज ना मुलं चाललं नव्हते आले. त्यांची वाट पाहत पाहत आम्हाला उशीर झाला. बस निघाली आणि निघताबरोबरच माझ्या मुलीची हे झोप. तिला तर काही चिंताच नाही आहे. आणि या मुली सायलेंट सॉन्गवरसुद्धा एन्जॉय करू शकतात. या मुलाचे केस एवढे लांब आहे तर आम्ही मुलींनी काय करावं. हल्दीराम दिसताबरोबरच ना मला माझ्या कॉलेजचे डेज आठवले. आणि हिअर इट इज. आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर. येस, वनामती, नागपूर. नेमकं काय ॲड्रेस आहे मला नाही माहिती. काही मॉडेल्स मिळाल्यात मला. म्हटलं शूट घेऊन घ्यावं. आणि या ओकत ओकत येणाऱ्या मुली. येस, म्हणजे कुठलाही प्रवास आपण करू पण ओकणाऱ्या ह्या आपल्यासोबत असतातच. ॲक्च्युली माझाही तोच प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि धिस इज दी स्टेज. आफ्टर 7 to 8 years मी हा स्टेज जॉईन करणार आहे अगेन. खूप एक्साइटमेंट होती, थोडं नर्वस होती, बट लेट्स सी आपण कसं काय करू. जरा वेळ सगळ्यांनी रेस्ट घेतला. माझ्या मुलीचे इथे काहीतरी वेगळेच कामं सुरू होते. रेस्ट घेतल्यानंतर सर्वांनी आपापले मेकअपचे जे काही आहे सामान ते सगळं पटापट वेअर केले. हे आमचे रावण आहेत चॅलेंजेस. हे आमची कालीमाता आणि हे टायगर. हे माझ्या सख्या मैत्रिणी. म्हणजे माझं काहीही असलं तरी या माझ्या मैत्रिणीनं माझ्यासोबत यायलाच पाहिजे. हॉलच्या बाहेर निघायच्या आधी म्हटलं की ह्या आमच्या मूर्तीचं दर्शन घेऊया. आणि एवढं अंधार आहे तरी हे पोरं बिंडोक फोटो सेशन करत आहेत. म्हणजे काहीही. आता आम्ही निघालो तो आमच्या हॉटेलच्या लोकेशनवर. भूक लागली होती यार भरपूर. ते सर्वांचं जरा शूट घेऊन घेतलं. सगळ्यांना नवीन वाटत होतं ॲक्च्युली हाय आणि बाय करायला. स्वतःला स्टॉक करून घेतलं थोडंसं. आणि हे आमचे एक मेन कार्यकर्ता ते सगळं सांभाळत होते. आता मला नाही माहीत मी इथे कोणाशी भांडत करत होती. आणि माझ्या मुलीजीनं मला टेन्शनच नाही राहत, कारण ह्या सगळ्या मावश्या जे असतात तिच्या आजूबाजूला. जेवण फार टेस्टी होतं. मुलीने सकाळपासून चुटुंग चारा खाल्ला त्यामुळे ते जेवण नव्हते करत. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.